नमस्कार, मी गीता. किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा स्नॅक्सचा पदार्थ शेंगदाणा गुळ चिक्की, आणि ती चिवट न होता एकदम खुसखुशीत कशी व्हावी हे मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे. गूळ असा बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे. यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करून घ्यायचा आहे, त्यामुळे इथे आपल्याला 2 चमचे साजूक तूप लागणार आहे. सर्वात अगोदर आपण चिक्की बनवण्यासाठीची पूर्वतयारी करून घेऊया. इथे मी पोळीपाटाला तूप लावून घेत आहे. पोळीपाटाऐवजी तुम्ही ताटाच्या पाठीमागच्या भागाला पण तूप लावून घेऊ शकता. ही तयारी आपल्याला चिक्की बनवण्याच्या अगोदरच करून घ्यायची आहे. लगेचच मी लाटण्याला पण तूप लावून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. गॅस हाय हीटवर करायचा नाही. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंद आचेवर ठेवून एकदम सावकाश असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल की याच्यावरची जी साल आहे ती व्यवस्थित निघेल आणि चिक्की आपली दिसायलाही सुंदर दिसेल. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले खरपूस भाजून झालेले आहेत आणि त्याच्यावरची साल आपोआप निघायला सुरुवात झालेली आहे. यावेळी आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे शेंगदाणे थंड करायला ठेवून देऊया. इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपले शेंगदाणे पण आता थंड झालेले आहेत. त्याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे आणि असे त्यांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. असेच शेंगदाणे आपल्याला चिक्कीमध्ये वापरायचे आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घेऊया. तूप घातल्यानंतर हे चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये नंतरच गूळ घालून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. चिरलेला हा सर्व गूळ घालून घेऊया. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गॅस आपल्याला पूर्ण मंद आचेवरच ठेवायचा आहे, कारण गुळाचा पाक हा लवकर तयार होतो आणि मग जर गॅस हाय हीटवर ठेवला तर तो कडकही होऊ शकतो. याप्रमाणे सावकाश असं गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला फेस यायला सुरुवात झालेली आहे. आणखी 2 मिनिट आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे असं परतून घ्यायचं आहे. आणि असा चांगला फेस आला की पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. प्लेटामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असा थोडासा पाक टाकून बघायचं आहे की याचा कडक गोळा तयार होतो आहे का. तुम्ही बघू शकता पाक गोळा होतोय, पण हा थोडा आणि चिवटच आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला पाक शिजून द्यावा लागेल. 2 ते 3 मिनिट, जास्त नाही. 2 ते 3 मिनिटानंतर परत पाक चेक करायचा आहे. पाक थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा पाक आपला चिक्कीसाठी तयार आहे. थंड झाल्यानंतर तो तुटतो आहे. पाक असा गोळा होऊन तुटायला लागला की मगच गॅस बंद करून यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, पाक झाल्याबरोबरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे आहेत. इथे शेंगदाणे मिक्स करून झालेले आहेत. ते आता आपण या तूप लावलेल्या पोळीपाटावर घालून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला जरा फास्ट करायची आहे, नाहीतर चिक्की आपली लगेच सेट व्हायला सुरुवात होते. तूप लावलेल्या लाटण्याने याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप जास्त गरम आहे, त्यामुळे याला अजिबात हात लावायचा नाहीये. या पद्धतीने सर्व चिक्की अशी सावकाश हाताने लाटून घ्यायची आहे आणि तिला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर चिक्की जेव्हा थंड होईल तेव्हा हिला काप घालून घ्यायचे आहेत.
इथे आपली चिक्की थोडीशी थंड झालेली आहे. हिला आपण थोडीशी थंड झाल्यानंतरच असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हिला काप घालून घेऊ शकता. या पद्धतीने सावकाश असं काप घालून घ्यायचे आहेत आणि चिक्की पूर्ण थंड होऊन द्यायची आहे. इथे चिक्की आपली थोडीशी आणखी गरमच आहे, तोपर्यंत मी ही काढून घेते आहे. तुम्ही बघू शकता ही अलगद निघत आहे. ती थंड असल्यामुळे थोडीशी चिवट वाटते आहे. या पद्धतीने सावकाश हाताने ती काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता चिक्की किती सुंदर दिसत आहे आणि तिला किती सुंदर रंग आलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व चिक्की काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर ह्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.